स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज आहे 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन। म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिन आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या इथे बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे। ग्रंथवाचन तर असतंच रोज, आज पण ग्रंथवाचन होईल आणि कार्यक्रम पण आहे छोटासा। तर चला आता मी चालले बुद्ध विहारामध्ये। आज आमच्याकडे पाणी येणार आहे, त्यामुळे हे थोडा वेळ थांबणार आहेत घरी। पाणी नाही आलं तर येतील थोड्या वेळाने। येतं ना? हो चालेल, मी फक्त पाणी आलं तर ठीक आहे, नाही तर येतो। हां ठीक आहे, चला बाय। 15 ऑगस्ट निमित्त कार्यक्रम होता, त्यामुळे आज बुद्धवंदना आणि ग्रंथवाचन लवकर घेतलं। त्यानंतर आज ज्या ताईंनी ग्रंथवाचन केले त्यांचे स्वागत करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं। त्यानंतर इथे भाषणांचा कार्यक्रम होता, तर मीही माझं भाषण मोजक्या शब्दामध्ये सादर केलं। तसेच बऱ्याच ताईंनी थोडीशी भाषणाची तयारी केली होती आणि आपल्या आपल्या पद्धतीने भाषण सादर केले। 15 ऑगस्ट किंवा भाषण पण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी हा जे कार्यक्रम करतो किंवा हे जे उपक्रम आपण राबवतो किंवा घेतो शाळेत कुठल्या याच्यात, हे सगळे बाबासाहेबांचे देणे। जय संविधान, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत की जय, जय भारत माता की जय, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान। भाषण झाल्यानंतर काही ताईंनी इथे खीरदान ठेवलेली होती, तर खीरदान करण्यात आले आणि नाश्ता पण देण्यात आला। त्यानंतर आम्ही भगवान बुद्धांच्या प्रतिमेसमोर फोटो काढले आणि आम्ही तिरंगा तयार करण्याचा प्रयत्न केला। पण हिरव्या साडीवाल्या महिला थोड्याशा कमी होत्या, पांढऱ्या साडीवाल्या महिला जास्त होत्या। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे। फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही इथे चॉकलेट वाटले आणि इथे काही खेळ पण घेण्यात आले महिलांचे। बऱ्याच ॲक्टिव्हिटी झाल्या, पण हे सगळे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज नव्हता आणि ऐन वेळेला माझे काही ब्लॉग होते, रेसिपी चॅनलचे माझे काही शूटिंग रेसिपी होत्या, तर मला ते डिलीट पण करता नाही आले। त्यामुळे आजचा हा ब्लॉग छोटासाच झालेला आहे। तर आता आम्ही आलो होतो विपश्यना केंद्रामधून घरी, तर तिथं छानपैकी कार्यक्रम पण झाला, महिलांचे पण भाषण झाले। सर्वांनी चांगले छानपैकी भाषण केले, कारण आज 15 ऑगस्ट होता। 15 ऑगस्ट निमित्त सर्वांनी तिथं बुद्धवंदना घेतली, ग्रंथवाचन झालं आणि सर्वांचे तिथं देशाच्या हितावर आणि देशाबद्दल काही भाषणे झाली। छान छान महिलांनी तिथं आलेल्या सर्व उपासकांनी भाषणं केली। महिला पुढाकार घेत आहेत। हो, आता महिला कसं आहे, पुढाकार घेत आहेत आणि महिला आता जास्त प्रगती पथकावर, प्रगतीच्या मार्गावर ज्या महिला घराच्या बाहेरच निघत नव्हत्या त्या हळूहळू यायला लागलेत आणि दोन दोन शब्द कवीनं बोलायला लागले। हो, चांगले आहे ना, बोलायला पाहिजे ना, महिलांनी आता पुढे येत आहेत, बोलतायत, तर चांगले विचार। तर चला, कार्यक्रम वगैरे आजचा खूप छान झाला। आम्ही फोटो काढले, खूप गाणे वगैरे म्हणत होत्या महिला, पण माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेजच नव्हता, हे नंतर आले, त्यामुळे मला ते काही शूट करता नाही आला। आणि चला आता आपण पण थोडंसं फ्रेश होऊ, चहा पाणी करू। आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय, बाय बाय।